आज नारायणगाव या मध्यवर्ती ठिकाणी आपण पाहू शकतो बिबट्याला पकडण्यासाठी किंवा बिबट्या ट्रॅप करण्यासाठी पिंजरा लावलेला आहे। मी किरण वाजगे बिबट निवारा केंद्राच्या माध्यमातून किंवा बिबट रेस्क्यू टीमच्या माध्यमातून मी गेले अनेक वर्ष बिबट रेस्क्यू करण्यासाठी प्रयत्न करत असतो। माझ्यासोबत नारायणगावचे पोलीस पाटील तथा आपदा मित्र सुशांत भुजबळ हे देखील या ठिकाणी उपस्थित आहे। आपण आता पाहिलं की कशा पद्धतीने बिबट्या या ठिकाणी जाऊन तो ट्रॅप होऊ शकतो आणि इथली परिस्थिती पाहता ज्यावेळेस एखाद्या परिसरात बिबट्या येतो त्यावेळेस तिथली जनता किंवा तिथले लोक आक्रोश करतात किंवा घाबरतात। मग त्यांना शांत करण्याचं काम किंवा त्यांचा गैरसमज दूर करण्याचं काम खऱ्या अर्थाने बिबट रेस्क्यू टीमचं असतं। किंवा एखादा बिबट्या विहिरीत पडला तर त्याला कशा पद्धतीने वाचवायचं किंवा एखाद्या बिबट्या आणि त्याचं पिल्लू बछडा यांची ताटातूट झाल्यानंतर त्यांना परत कसं त्यांचं रिन्यूट करायचं किंवा त्या बिबट्याच्या बछड्याला त्याच्या आईची कसं त्यांचं परत एकदा त्यांची भेट घडून यायची। कारण ज्यावेळेस बिबट्या बछडा बारका असतो त्यावेळेस ती मादी सैरवैर होऊ शकते, ती अटॅक करू शकते किंवा ती थोडक्यात आपण म्हणतो की आई आणि मुलाची जर ताटातूट झाली तर ती आई चिडते किंवा आक्रमक होते, ती दुसऱ्या एखाद्या माणसावर किंवा प्राण्यांवर हल्ला करू नये म्हणून खऱ्या अर्थाने बिबट रेस्क्यू टीमची स्थापना या ठिकाणी झाली की जे बिबट आणि मानव संघर्ष आहे तो कमी करण्यासाठी आमच्यासारख्या सर्वसामान्य म्हणजे जनरल काम करणाऱ्या समजा काही पत्रकार असतील, काही सोशल वर्कर असतील, त्यांचं या बिबट रेस्क्यू टीममध्ये सहभाग करून घेतला गेले 6-7 वर्षापासून आणि हे कार्य आम्ही करतोय। आणि याच्या माध्यमातून जनजागृती होतेच परंतु एक सामाजिक काम केल्याचं एक समाधान मिळतं म्हणून हा या ठिकाणी आम्ही या बिबट रेस्क्यू टीममध्ये सहभागी झालो आहे। आणि खऱ्या अर्थाने माझं सर्वसामान्य लोकांना किंवा सर्व फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना देखील आव्हान आहे की आज सकाळी ज्या पद्धतीने सुजाता डेरे नावाच्या एका महिलेवर हल्ला झाला, ती त्याच्यात मृत्युमुखी पडलेली आहे, तेव्हा आपण सर्वांनी जागरूक राहून या संकटाचा सामना कशा पद्धतीने करता येईल याचा आपण सगळ्यांनी विचार करणं गरजेचं आहे। जास्त काही न बोलता मी तुम्हाला डेमो दाखवतो। ज्यावेळेस पलीकडच्या बाजूला एक पिंजरा आहे, त्याच्यामध्ये एक कोंबडी किंवा भक्ष्य ठेवलं जातं, तो पिंजरा पूर्ण बंद आहे। तर या पिंजऱ्याचा त्याचा तसा फक्त एकमेकाला चिटकवलेला आहे। ज्यावेळेस बिबट्या शिकारीसाठी किंवा ज्याला भूक लागते तेव्हा भक्ष्याच्या शोधात असतो, त्याला कळतं की सगळ्या बाजू पॅक आहेत, एकच जागा आहे, तो असं जातो आणि गेल्यानंतर समजा असा बिबट्या प्रवेश केला, हलका हात जरी ठेवला, अर्धा किलोचा जरी प्रेशर त्या पॉइंटवर पडला तर दरवाजा कसा बंद होतो आपण पाहू शकतो। आता मी ओके अशा पद्धतीने बिबट्या ट्रॅप होतो। हे काम आमच्यासारख्या बिबट रेस्क्यू टीमच्या सदस्यांचं असतं। धन्यवाद। किरण भाऊ, जुन्नर तालुक्यात 1000पेक्षा जास्त बिबट्या असल्याचं बोललं जाते, मात्र त्या प्रमाणात पिंजरे नाही आहेत, त्यामुळे जनतेमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झालेला आहे। काय तुमची मागणी आहे सरकारकडे? नक्कीच रोष आहे। माझी मागणी की जास्तीत जास्त पिंजरे आणून देखील हा काय बिबट्याचं प्रजनन काही थांबणार नाही आहे। मुळात काय झालं की याच्यावर केंद्र शासनाने किंवा स्थानिक आपले लोकप्रतिनिधी आहेत, खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी देखील संसदेमध्ये हा विषय प्रामुख्याने मांडला आहे, मोठ्या पोटतिडकीने मांडला आहे। आणि जर बिबट्याचं प्रजनन किंवा वेगळं काही त्याला करता येईल, कायद्यात बदल करता आला तर निश्चित या भागातील बिबट्यांवर नियंत्रण ठेवता येईल। खासदारांनी आता रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची वेळ आलेली असं वाटते तुम्हाला? नाही, आंदोलन तर ते त्यांच्या पद्धतीने समजा जरी ते रस्त्यावर आले नाही परंतु संसदेमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी विषय मांडलेले आहेत, पत्रव्यवहार देखील केलेला आहे, त्या माध्यमातून त्यांचं काम ते करतायत। परंतु काय होतंय, फॉरेस्ट डिपार्टमेंट देखील त्यांच्या पद्धतीने जनजागृती करण्याचं काम करते, परंतु आता आपल्याला एक सवय करून घ्यायला लागणार आहे किंवा घेतलीच आहे इथल्या शेतकऱ्यांनी। बऱ्याच वेळा असं झालं इथं पाणी भरतोय आणि बिबट्या तिथून जातोय, असंही अनेक ठिकाणी झाले, परंतु आता वेळ आपल्यावर आलेली, आपल्या लहान लेकरा बाळांवर वेळ आली, त्याच्यामुळं आपण याच्यावर केंद्र शासनाने निश्चित पद्धतीने काहीतरी उपाययोजना करणं गरजेचं आहे। आणि अनाडर दिले पाहिजे, अनाडर प्रत्येक ठिकाणी दिले पाहिजे। हा आता भरपूर नवीन आधुनिक यंत्रणा वन विभागाच्या वतीने सांगण्यात येतात, त्याबद्दल आपल्याला माहिती मिळेलच। परंतु माझं एक म्हणणं आहे, एखाद्या कुटुंबातील सदस्य मेल्यानंतर त्याला 25 लाख रुपये दिले जातात, परंतु तेच 25 लाख रुपये देणं गरजेचं आहे, ठीक आहे, मान्य आहे, परंतु ते 25 लाख रुपये जर आधी ह्या बिबट्या सगळ्या एकत्र एखाद्या जसं आपलं बिबट सफारी आहे ते एकत्र करून जर त्या 25 लाखाचं खाद्य त्यांना जर पुरवलं
आणि या भागातले बिबटे वेगवेगळे कंपाऊंड करून किंवा मोठ्या पद्धतीने हे करून त्यांना ते खाद्य त्या ठिकाणी जर पुरवलं तर मला वाटतं हे बिबट्या माणसावर अटॅक करणार नाही. आणि जिथं समजा बिबट्या आहे तुम्हाला माहिती आहे तिथं त्यांना तुम्ही मोकाट असलेली पाळीव प्राणी असतील किंवा मोकाट जीर्ण झालेली प्राणी असतील ते तिथं बांधा ना, किंवा त्यांना ज्या पद्धतीने खाद्य पुरवठा आहे तो करा, त्याच्यावर हा उपयोग होऊ शकतो. धन्यवाद.